सुखा सद्धम्म देसना सुखा संघस सामग्गी समगानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्व शांतीदूत प्रज्ञा शील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व गुणोपेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या पुण्यानुमोदनाच्या निमित्ताने उपस्थित संपूर्ण पूजनीय भिक्खू संघ, भिक्खू संघामध्ये उपस्थित असणारे पूजनीय भिक्खू एन धम्मानंदजी थेरो, मुख्य संचालक सर्च रिसर्च यूट्यूब चॅनल, पूजनीय भंते अत्तदीपजी, पूजनीय भंते प्रज्ञावंतजी व संपूर्ण खोब्रागडे परिवार, त्यांचे अपतिष्ट नातेवाईक, नातेबंधू, मित्रमंडळी, त्याचप्रमाणे सातत्याने प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत अनंत असीम पुण्य संपादन करणारे सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना, मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी, कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने, एकाग्र चित्ताने तीन रत्नांच्या प्रती श्रद्धाभाव उत्पन्न करून तथागतांच्या धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे। आज या पुण्यानुमोदनाच्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित आहात। विशेष रूपाने आपल्यामधून निघून गेल्या आई मैनाबाई मनोहर खोब्रागडे आईंचा पुण्यानुमोदन विधी, जलदान विधी या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत। मला वाटतं गेल्या 3-4 वर्षापासून आम्ही कंटिन्यू या पुण्यानुमोदनाच्या कार्यक्रमाला मध्ये येत आहोत। आपण सर्व धार्मिक आहात, पुण्यवान आहात निश्चितपणे। भगवंताने सांगितल्याप्रमाणे तथागतांच्या श्रेष्ठ सिद्धांताला अनुसरून जन्मास येणारा प्रत्येक मनुष्य, प्रत्येक सत्व एक ना एक दिवस मृत्यूला प्राप्त होत असतो। परंतु मनुष्य मृत्यूला प्राप्त झाला म्हणजे सर्व काही संपलं असं नसतं। तर भगवंत असे म्हणतात की एक संतती मनुष्याला जी प्राप्त होत असते, संतती आपल्याला व्हावी, आपल्याला मूळबाळ असावं, त्यामागचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण असा उद्देश असतो की उत्तरीय कार्य म्हणजे मृत्यूच्या नंतरचं जे काही कार्य असतं तर ते कार्य आपल्या मुलाबाळाने करावं, हे संतती असण्यामागचं सर्वात महत्त्वपूर्ण असं एक कारण आहे असं भगवंताने म्हटलं आहे। आणि त्यामुळे पुण्यानुमोदन विधीला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे। म्हणजे आपल्या परिवारामधून जे काही निघून गेले आपले अपतिष्ठ असतात तर त्या अपतिष्ठांचा पुण्यानुमोदन विधी, जलदान विधी करणं अत्यंत गरजेचं असतं। त्यामुळे भगवंत असे म्हणतात की आपल्यामधून निघून गेलेला जो व्यक्ती असतो तर त्यांच्यासाठी सुद्धा एक पुण्याची गोष्ट असते, कुशल कर्माची गोष्ट असते आणि आपल्यासाठी स्वतःसाठी सुद्धा ती कुशल कर्म, पुण्यकर्माची गोष्ट असते। आणि त्यामुळे सातत्याने खोब्रागडे परिवार या आईच्या निमित्ताने पूजनीय भिक्खू संघाला भोजन दान देत असतो, आर्थिक दान देत असतो, दान पुण्य करत असतो। इतर आपले अपतिष्ठ नातेवाईक, नातेबंधू यांना सुद्धा भोजन दान देऊन एक आईच्या निमित्ताने एक पुण्यकर्म आपण सातत्याने करत असतो। ही अत्यंत एक सुखाची गोष्ट आहे आपल्यासाठी सुद्धा आणि आपल्यामधून निघून गेलेले जे मृत व्यक्ती असतात त्यांच्यासाठी सुद्धा। भगवंताने अनेक ठिकाणी मृत पावलेल्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये उपदेश केलेला आहे आणि भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये जीवन जगणारा प्रत्येक मनुष्य एक ना एक दिवस या प्रसंगाला, या घटनेला समोर जात असतो। आणि त्यामुळे आज या जलदान विधीच्या निमित्ताने
एक छोटेखानी उपदेश आपल्या सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी, कल्याणासाठी देण्याचा प्रयत्न करतो। तसं अनेक ठिकाणी भगवंताने महत्वपूर्ण तर उपदेश दिलेले आहे, परंतु स्वातंत्र्यपूर्ण भगवंताने तिलखन नावाच्या सूत्राचा एक उपदेश केला आहे। तिलखन सूत्र भगवंताने अनेक ठिकाणी त्रिपिटक साहित्यामध्ये त्याचा उल्लेख भगवंताने केला। तिलखन म्हणजे 3 लक्षण। या संसारामध्ये जीवन जगणारा प्रत्येक मनुष्य, प्रत्येक सत्व या 3 सिद्धांताला, या 3 लक्षणाला त्या मनुष्याने समजून घेतलं पाहिजे असं भगवंताने म्हटलं आहे। त्यामध्ये दुःख, अनित्य आणि अनात्म या 3 गोष्टी जीवन जगणारा प्रत्येक मनुष्य सत्व, त्या मनुष्य सत्वाने या 3 गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे। या 3 गोष्टीला जाणलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे। जो मनुष्य तिलखन सूत्राला समजून घेतो, जाणून घेतो, तर वर्तमान काळामध्ये म्हणजे कशा प्रकारचं जीवन जगावं, वर्तमान काळामध्ये आपल्या कशा प्रकारचं आचरण असावं, तर निश्चितपणे हा उपदेश श्रवण करणारा मनुष्य किंवा धारण करणारा मनुष्य, त्याला समजून घेणारा मनुष्य वर्तमान काळामध्ये अत्यंत सुखपूर्वक असं जीवन जगतो असं भगवंताने म्हटलं आहे। आणि त्यामुळे सातत्याने भगवंताच्या या उपदेशाला आपण समजून घेतलं पाहिजे। जसं दुःख आहे, पहिलं सत्य भगवंताने सांगितलं, दुःख, अनित्य आणि अनात्म। दुःख म्हणजे दुःख आहे, अनित्य म्हणजे सर्व काही अनित्य आहे, आणि अनात्म म्हणजे आत्मा नावाची जी काही वस्तू आहे किंवा आत्मा नावाची जी काही संकल्पना, तर बौद्ध धर्मामध्ये आत्मा नावाच्या संकल्पनेला कोणत्याही प्रकारचं स्थान नाही आहे। हे 3 महत्वपूर्ण सिद्धांत भगवंताने सांगितले। आपण थोडक्यामध्ये त्याचं विश्लेषण बघूया। जसं दुःख ही व्याख्या भगवंताने केली आहे। 4 आर्य सत्यामध्ये सुद्धा दुःख हा सिद्धांत सर्वप्रथम भगवंताने सांगितला। म्हणजे जन्मास येणारा प्रत्येक मनुष्य हा दुःखी असतो असं भगवंताने म्हटलं आहे। म्हणजे आध्यात्मिक दुःखी सुद्धा असतो आणि भौतिक जे काही दुःख असतं मनुष्याला, तर भौतिक दुःखी सुद्धा तो मनुष्य असतो। आणि त्यामुळे आध्यात्मिक दुःखी आणि भौतिक दुःख या दोन्ही प्रकारच्या दुःखाला आपण पूर्णपणे नष्ट करण्याचा, नाहीस करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। तर भगवंत असे म्हणतात की दुःखाचे कारण भगवंताने सांगितले। जसं 12 प्रकारची कारण भगवंताने दुःखाचे सांगितले की मनुष्य दुःखी का होतो, कशामुळे दुःखी होतो मनुष्य, आणि कोणकोणत्या प्रकारच्या घटना आपल्या जीवनामध्ये घडल्यामुळे मनुष्य दुःखी होत असतो। तर दुःखाचं पहिलं कारण सांगताना भगवंत असे म्हणतात, जातीपी दुःख। जाती म्हणजे जन्म, जन्म घेणे हे दुःखकारक आहे असं भगवंताने म्हटलं आहे। म्हणजे जन्मास येणारं जे बाळ असतं, तर आपण बघतो की जन्मास आलेलं बाळ कधी हसत येतं असं आपण बघितलं का? नाही। जे जन्मास आलेलं बाळ जेव्हा आईची नाळ तोडल्या जाते, तर त्या ठिकाणी बाळ म्हणजे रडत असतं, कारण तेव्हापासून त्याला स्वतःच्या गरजा पूर्ण करायच्या असतात आणि त्यामुळे बाळ हे रडत असते। ऐक ना, आईच्या गर्भामध्ये जेव्हा असतं तर आई खात असेल, पित असेल, जे काही आई संस्कार देत असेल, तर सर्वच्या सर्व इनडायरेक्टली बाळाला ते प्राप्त होत असतात। परंतु बाळाचा जन्म झाल्यानंतर जेव्हा नाळ तोडल्या जाते तर बाळ रडते, आणि जर समजा रडलं नाही तर आपण त्याला प्रयत्न करतो की ते रडलं पाहिजे, कारण बाळ जर रडलं नाही तर ते जिवंत आहे किंवा नाही याची शाश्वती आपल्याला नसते, आणि त्यामुळे बाळाला रडवलं जातं। रडल्यानंतर आपण असं गृहीत धरतो की बाळ आता हे जिवंत आहे। म्हणजे भगवंत असे म्हणतात की जन्म हे दुःखकारक आहे। म्हणजे जन्मास आलेला प्रत्येक मनुष्य सत्व स्वतःच्या इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी तो प्रयत्न करत असतो, आणि त्यामुळे जातीपी दुःख भगवंताने अशा प्रकारचं पहिलं तत्व सांगितलं आहे। म्हणजे जन्म घेणे हे दुःखकारक आहे। मग ते अनेक अर्थाने भगवंताने जे जन्म घेणे कसं दुःखकारक आहे, कारण आपण तर व्यवहारामध्ये जन्मास आलेलं बाळ तर उत्सव करतो आपण, ऐक ना, बाळ जन्मास आला आपल्या परिवारामध्ये, आपल्या घरामध्ये, तर आपण अत्यंत उत्सव करत असतो। हा भौतिक स्वरूपामध्ये आपण उत्सव करत असतो, परंतु वास्तविक पाहता आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर आपण विचार केला असेल तर ते त्या बाळाच्या जीवनामध्ये हे दुःखाला सुरुवात होत असते तेव्हापासून, आणि त्यामुळे जातीपी दुःख असं म्हटलं आहे। दुसरं भगवंत तत्व सांगतात, जरापी दुःख। म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये जरा म्हणजे आजारपण, म्हणजे कुठल्याही प्रकारचा जर आजार झाला असेल, अगदी छोटा मोठा जरी आपल्याला आजार होत असेल किंवा आजार झाला असेल तरी सुद्धा आपण दुःखी होत असतो। त्यामुळे भगवंत असे म्हणतात की आजारी पडणे सुद्धा हे दुसरं दुःखाचं कारण आहे। त्यानंतर भगवंत असे म्हणतात, म्हणजे जरापी दुःख, व्याधीपी दुःख। म्हणजे मनुष्य जर म्हातारपणाकडे, जरा म्हणजे म्हातारपण, व्याधी मनुष्य जेव्हा म्हातारपणाकडे वळत असतो, म्हणजे शरीर आपलं विकलांग होत असते, अनेक प्रकारच्या
शरीरावरती आपले बदल होत असतात. म्हणजे जन्म सुद्धा दुःखकारक आहे, आजारपण सुद्धा दुःखकारक आहे आणि म्हातारपण सुद्धा भगवंत असे म्हणतात की दुःखकारक आहे. कारण म्हातारपणाकडे वळालं की मनुष्याला असं वाटतं की आता माझं जीवन संपणार आहे की नाही. म्हणजे ओठामधील दात पडणे, कमरेमध्ये बाक येणे, शरीरावरती सुरकुत्या पडणे, म्हणजे अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही लक्षणं आपण बघत असतो, तर त्या लक्षणाला अनुसरून आपल्याला असं वाटतं की आता मी, म्हणजे तो मनुष्य त्याला विचार करतो की आता मी मृत्यूला प्राप्त होणार आहे. त्यामुळे सुद्धा तो दुःखी असतो, कष्टी असतो. म्हणजे आजारपण सुद्धा दुःख आहे, म्हातारपण सुद्धा दुःख आहे. आणि त्याच्यानंतर भगवंत असे म्हणतात की मृत्यू हे दुःखकारक आहे. म्हणजे जेव्हा आपल्या परिवारातील व्यक्ती आपल्याला सोडून जातो तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं दुःख होत असते. आणि त्यामुळे मृत्यू सुद्धा, म्हणजे जरा जन्म दुःख आहे, व्याधी दुःख आहे, जरा दुःख आहे, मरणंपी सुद्धा, मृत्यू सुद्धा हे दुःखकारक आहे. त्याच्या समोर चालून भगवंत असे म्हणतात पियोबी दुःखा, म्हणजे प्रिय व्यक्ती जेव्हा आपल्याला सोडून जात असतो तेव्हा सुद्धा आपल्याला दुःख होत असते. अपियोबी दुःखा, अप्रिय व्यक्ती जेव्हा आपल्या जवळ येतो, अप्रिय व्यक्ती ज्याच्यासोबत आपलं पटत नसेल, कधी कधी असं होतं प्रसंगाला अनुसरून, कधी कधी ज्या व्यक्तींचं आपलं पटत नाही अशा प्रकारचा व्यक्ती आपल्या समोर येतो आणि सहज मग आपल्याला दुःख होत असते की आपण या व्यक्तीला कशा प्रकारे बघितलं किंवा हा व्यक्ती आपल्या समोर कशासाठी आला किंवा का आला असं आपल्याला वाटतं. त्यामुळे अपियोबी दुःखा, म्हणजे अप्रिय व्यक्तींचा संयोग होणे किंवा अप्रिय व्यक्तींची भेट होणे हे सुद्धा एक दुःखकारक आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. त्याच्या समोर चालून भगवंत असे म्हणतात यंपींची न लभंती दुःखा, म्हणजे इच्छेची पूर्ती न होणे हे सुद्धा दुःखकारक आहे. जसं आपण वेगवेगळ्या प्रकारची इच्छा व्यक्त करतो, एखादी छोटी इच्छा असेल किंवा मोठी इच्छा असेल, आपली इच्छा पूर्ण नाही झाली की आपल्याला दुःख होत असते. ऐक ना, साधी जरी इच्छा असेल किंवा आपल्या इच्छेप्रमाणे होत नसेल, आपल्या मनाप्रमाणे होत नसेल, आपलं कोणी ऐकत नसेल तरी सुद्धा आपल्याला दुःख होत असते. म्हणजे आपल्या इच्छेसारखं न होणे हे सुद्धा दुःखकारक आहे. यंपींची न लभंती दुःखा असं भगवंतांनी म्हटलं आहे. कारण आपल्याला असं वाटतं, जसं की एखादा मृत व्यक्ती आहे, असं वाटतं की आपल्याला असं वाटतं की आपल्या परिवारातून एखादा व्यक्ती मृत्यूला प्राप्त व्हावा असं आपल्याला वाटत नाही. आपल्याला असं वाटतं की आणखी काही दिवस त्याने जगायला पाहिजे होतं, आणखी काही दिवस त्याने राहायला पाहिजे होतं, पण ही इच्छा आपली पूर्ण होत नाही आणि त्यामुळे आपल्याला दुःख होत असते. त्यामुळे इच्छेची पूर्ती न होणे हे सुद्धा दुःखकारक आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. त्याच्या समोर चालून भगवंत असे म्हणतात संखितेन पचुपादान खंदा दुःखा, संक्षिप्त रूपाने म्हणजे सारांश रूपाने 5 उपादान स्कंद, जसे की या 5 उपादान स्कंदाच्या आधाराने आपण जन्मास येत असतो. रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान ही 5 प्रकारची उपादान स्कंद आहे. म्हणजे आपलं हे जे शरीर आहे, हे शरीर आपलं 4 घटकाने बनलेलं आहे. पृथ्वी, आप, तेज आणि वायू. पृथ्वी म्हणजे आपल्या शरीरामध्ये ठिसूळ पदार्थ आहे, त्याला पृथ्वी असं म्हटलं आहे. आप म्हणजे पाणी, पृथ्वी आप. तेज म्हणजे उष्णता, आपल्या शरीरामध्ये उष्णता आहे, एक ना, हवा आहे, पाणी आहे आणि हाडाच्या स्वरूपामध्ये ठिसूळ पदार्थ आहे. त्याला साहित्यिक भाषेमध्ये पृथ्वी, आप, तेज आणि वायू असं म्हटलं आहे. हे 4 घटकाने आपले हे जे शरीर आहे, हे शरीर हे 4 घटकाने बनलेलं आहे. परंतु त्याच्या सोबत सोबत आपल्याला मन सुद्धा आहे, म्हणजे नाम आणि रूप. म्हणजे मनुष्याचं जे काही चित्त आहे, तर या चित्ताच्या संस्काराला घडवण्यासाठी किंवा चित्तावरती संस्कार होण्यासाठी हे 5 प्रकारची उपादान स्कंद सहाय्यक ठरत असतात. रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान या 5 उपादान स्कंदाच्या आधाराने मनुष्य जन्मास येत असतो. भगवंत असे म्हणतात की संक्षिप्त रूपाने, सारांश रूपाने ही 5 प्रकारची उपादान स्कंद ही दुःखकारक आहे. म्हणजे एकंदरीत हे 12 प्रकारच्या कड्या, याच्या व्यतिरिक्त भगवंत असे म्हणतात की मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख घडेल किंवा दुःख उत्पन्न होईल अशी कोणतीही घटना नाही आहे. म्हणजे केवळ हे 12 प्रकारचे कारण आहे. या 12 प्रकारच्या कारणाच्या व्यतिरिक्त 13वे कारण मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख निर्माण करण्यासाठी नाही आहे. आणि त्यामुळे या सर्व प्रकारच्या दुःख या सिद्धांताला आपण समजून घेतलं पाहिजे. हे वेगवेगळ्या प्रकारचे दुःख अशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये उत्पन्न होत असतात. आणि भगवंताने केवळ दुःखच नाही सांगितलं, हे समजून घेण्यामागचा उद्देश भगवंत असे म्हणतात, कारण व्यवहारामध्ये जीवन जगत असताना आपण नेहमी मी, माझं आणि माझ्यासाठी अशा प्रकारचं जीवन जगत असतो. हे माझं शरीर आहे, ही माझी संपत्ती आहे, हे माझं धन आहे, म्हणजे माझं आणि मी अशा प्रकारची भावना आपल्या चित्तामध्ये निर्माण होत असते.
भगवंत असे म्हणतात की मी आणि माझं आणि माझ्यासाठी या संसारामध्ये काहीच नाही आहे. जर आपलं जर असतं, शरीर जर आपलं असतं, तर आपण त्याला रोखून धरलं असतं की तू मृत्यूला प्राप्त नाही झालं पाहिजे. जसं एखादा अवयव जर समजा आजारी पडतो, आपण आपलं शरीर जर असतं तर आपण म्हणलं असतं की थांब, आजार येऊ देऊ नको. एखादा डोळे आहे आपले, डोळे जर आपले असते तर आपण असं म्हटलं असतं की मला काही म्हणजे आंधळ व्हायचं नाही आहे. आपल्या जर हातामध्ये असतं तर आपण असं म्हटलं असतं की डोळे माझे शाबूत राहिले पाहिजे. कान जर आपल्या हातामध्ये असतं तर आपण म्हटलं असतं कान माझे शाबूत राहिले पाहिजे. म्हणजे शरीराचे 6 इंद्रिय जर आपल्या हातामध्ये आपल्या अधीन जर असते तर आपण त्याला शाबूत ठेवलं असतं, त्याला जसं तसं आपण ठेवलं असतं. पण असं करू शकतो का आपण? असं करू शकत नाही, कारण ते आपलं नाही आहे. ज्याला आपण म्हणतो आपलं, तर आपलं काहीच नाही आहे. निसर्गाच्या नियमाला अनुसरून हे सर्व प्रकारचे बदल मनुष्याच्या शरीरामध्ये होत असतात. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की या शरीरामध्ये आपलं असं काहीच नाही आहे. ज्याला आपण आपलं असं म्हणत असतो ते सुद्धा आपल्याला सोडून एक ना एक दिवस जात असते. म्हणजे शरीर सुद्धा आपल्याला सोडून जाते. भौतिक जी काही धनसंपदा आपण कमावत असतो ती सुद्धा आपल्याला सोडून जाते. माझी संपत्ती, माझं घर, माझी गाडी असं आपण म्हणत असतो. परंतु व्यवहारिक दृष्टिकोनातून जर आपण विचार केला असेल तर ते कायमस्वरूपी आपल्या सोबत असतं का? किंवा त्याला आपण सोबत घेऊन जाऊ शकतो का? असं काहीही करू शकत नाही आपण, कारण ते आपलं नसते. भगवंत असे म्हणतात की या सिद्धांताला समजून घेण्यामागचा उद्देश हाच आहे की आपल्याकडे जे काही असतं त्याचा उपभोग आपण वर्तमान काळामध्ये घेतला पाहिजे. परंतु त्याच्या प्रती असणारी जी तृष्णा आहे, त्याच्या प्रती असणारा जो लोभ आहे, तर त्या लोभामध्ये, त्या तृष्णेमध्ये आपण कधीही पडलं नाही पाहिजे. तर समता भावनेने त्याला आपण जाणलं पाहिजे. आणि त्यामुळे या 12 प्रकारच्या दुःखाच्या कारणाला आपण समजून घेतलं पाहिजे. त्यानंतर भगवंत असे दुःख अनित्य, हे सर्व काही क्षणभंगुर आहे, हे सर्व काही नष्ट होणार आहे, सर्व काही परिवर्तनशील आहे. कारण भगवंताचा धम्म हा परिवर्तनशील आहे. म्हणजे जसं लहानपणी आपण होतो तसं आज नाही आहे, किंवा आज जसं आपण आहोत तसं उद्या आपण राहणार नाही आहे. म्हणजे या शरीरावरती सतत बदल होत आहे, सर्व काही परिवर्तनशील आहे. म्हणजे जसं आज जर आपण सुखी असेल तर उद्या आपण दुःखी असू शकतो, उद्या जर आपण दुःखी असेल तर परवाला आपण सुखी राहू शकतो. म्हणजे निसर्गाच्या नियमाला अनुसरून सर्व काही प्रमाणित जशाच्या तसं राहू शकत नाही. कारण कधी कधी लोकांना असं वाटतं, आपण व्यवहारामध्ये बोलत असतो की आम्ही अत्यंत सुखी होतो, अत्यंत समाधानी होतो, परंतु आज मात्र आम्ही अत्यंत दुःखी आहोत. म्हणजे जसं भूतकाळामध्ये कधी कधी आपण जातो, भूतकाळामध्ये काही चांगले दिवस आपले गेले असतात, त्यामुळे कधी कधी भूतकाळामध्ये आपण जीवन जगतो की मी पूर्वी म्हणजे खूप चांगल्या प्रकारे जीवन जगत होतो, सुखी जीवन जगत होतो. आणि भूतकाळामध्ये विचार करत असल्यामुळे आपण वर्तमान काळ आपला दुःखामध्ये घालवत असतो. कधी कधी मनुष्य जीवनामध्ये असं वाटतं की वर्तमान काळामध्ये मी अशा प्रकारचं करेल, तशा प्रकारचं करेल. म्हणजे अनेक प्रकारच्या इच्छा आकांक्षा आपल्या चित्तामध्ये असतात. आणि भविष्याचा विचार करणारा मनुष्य त्या भविष्याच्या विचारामध्ये गुरफटून जातो आणि वर्तमान काळामध्ये ते दुःखी असतो. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की आपण भूतकाळामध्ये सुद्धा कधी जीवन जगू नये आणि भविष्य काळामध्ये सुद्धा आपण कधी जीवन जगू नये. तर वर्तमान काळामध्ये आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि वर्तमान काळामध्ये जर आपल्याला जीवन जगायचं असेल तर या परिवर्तनशीलतेच्या सिद्धांताला आपण समजून घेतलं पाहिजे की सर्व काही बदलणार आहे, सर्व काही क्षणभंगुर आहे, सर्व काही परिवर्तनशील आहे. कारण मनुष्य केव्हा, कधी, कुठे आणि कोणत्या अवस्थेमध्ये मृत्यूला प्राप्त होईल हे काय आपण सांगू शकत नाही. कोरोनाच्या काळामध्ये आपण बघतो की अनेक धष्टपुष्ट असणारे लोक, शरीराने आरोग्याने चांगले असणारे लोक म्हणजे मृत्यूला प्राप्त झाले. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये कधी केव्हा मनुष्य मृत्यूला प्राप्त होईल सांगता येत नाही. कधी कधी अचानकपणे आपण भोजन करतो, भोजन करता करता कधी कधी मनुष्याला ठसका लागतो आणि जागेवरती मनुष्य मृत्यूला प्राप्त होतो. कधी कधी चालता चालता मनुष्य मृत्यूला प्राप्त होत असतो. म्हणजे मनुष्याच्या जीवनाचा हा बिलकुल भरोसा नाही. भगवंत म्हणतात की ज्याप्रमाणे पाण्याचे बुडबुडे तयार होत असतात आणि पाण्याचा बुडबुडा तयार झाल्याबरोबर तो क्षणामध्ये नष्ट होत असतो, अगदी मनुष्याचं जीवन सुद्धा तसंच आहे. नष्ट होणे म्हणजे उत्पन्न होणे आणि नष्ट होणे हा शरीराचा स्वाभाविक धर्म आहे. आज जगामध्ये असंख्य लोक मृत्यूला प्राप्त होतात, तर असंख्य लोक जन्मास सुद्धा आज येत असतात. म्हणजे जन्मास येतात आणि मृत्यूला प्राप्त होतात. हे सर्व प्रकारचं जे काही सर्कल आहे जन्म आणि मृत्यूचं, हे सातत्याने सतत चालणार असतं.
आणि त्यामुळे या अनित्य सिद्धांताला आपण समजून घेतलं पाहिजे. अनित्य सिद्धांताला समजून घेत असताना आपण आपलं शरीर हे अनित्य आहे, नश्वर आहे, क्षणभंगुर आहे, अशा प्रकारची भावना सातत्याने आपण आपल्या चित्तामध्ये, आपल्या मनामध्ये निर्माण केली पाहिजे. कारण हे सिद्धांत समजून घेण्यासाठी, हे समजून का घ्यावा, कशासाठी घ्यावा, तर भगवंत असे म्हणतात की परिवारामध्ये पारिवारिक दृष्टिकोनातून जर हे सिद्धांत आपल्याला समजून घेतले आपण, तर परिवारामध्ये कशा प्रकारचं आपण जीवन जगावं, एकमेकांच्या सोबत कशा प्रकारचा मैत्रीपूर्ण व्यवहार करावा, एकमेकांसोबत आपण कशा प्रकारे प्रेमाने जीवन जगावं, आपल्या मातापित्यांची आपण कशा प्रकारे सेवा करावी. कारण सेवा हा धर्म खूप महत्वपूर्ण आहे. जसं आपल्यामधून निघूनलेल्या व्यक्तींसाठी विशेष आपण काही करू शकत नाही, फक्त त्यांच्या प्रती दानाचं अनुमोदन किंवा दान पुण्य आपण करू शकतो. परंतु जिवंत असताना भगवंत असे म्हणतात की मातापित्यांची आपण खूप चांगल्या प्रकारे सेवा केली पाहिजे. 26 वर्षापूर्वी भगवंत असे म्हणतात, माता पितू पठानं पुत्तदारस संगहो अनाकुलाचक म्हणता एतं मंगलमुत्तम. मातापित्यांची सेवा करणे म्हणजे जिवंतपणे जर मातापित्याची आपण खूप चांगल्या प्रकारे सेवा करत असेल, त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करत असेल, तर निश्चितपणे आपल्या जीवनामध्ये म्हणजे जे पश्चाताप आपल्याला येत असतो, ऐक ना, मनुष्य मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर जो पश्चाताप येतो, सेवा करणाऱ्या मनुष्याला कधी पश्चाताप होत नाही. जर आपण आपल्या मातापित्याची खूप चांगल्या प्रकारे सेवा केली, त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न केला, तर पश्चाताप होण्याचा काही प्रसंग येत नाही. कारण आपण आपले जे नैतिक कर्तव्य आहे ते नैतिक कर्तव्य आपण पूर्ण केले असतात. आणि जो मनुष्य नैतिक कर्तव्य करतो तर त्याने दुःख करण्याची गरज नाही, पश्चाताप करण्याची गरज नाही, कारण आपण आपले नैतिक कर्तव्य पूर्ण केलेले असतात. निसर्गाच्या नियमाला अनुसरून जसा जन्म आहे तसा मृत्यू आहे. आणि त्यामुळे सातत्याने आपण जीवन जगत असताना अत्यंत प्रेमपूर्वक, मैत्रीने, अत्यंत चांगल्या प्रकारचा एकमेकांसोबतचा जो आपला व्यवहार आहे तो व्यवहार ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण सर्व काही अनित्य आहे, सर्व काही क्षणभंगुर आहे, परिवर्तनशील आहे. राग, द्वेष, लोभ, मोह, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या या सर्व प्रकारच्या विकाराला नष्ट करून अत्यंत मैत्रीपूर्ण आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण अत्यंत हे जीवन नश्वर आहे, क्षणभंगुर आहे, अनित्य हा सिद्धांत भगवंताने सांगितलेला आहे. त्यामुळे दुःख, अनित्य आणि अनात्म हा अत्यंत महत्वपूर्ण सिद्धांत आहे. अनात्म म्हणजे आत्मा नावाची कोणतीही वस्तू, जसं अन्य धर्मामध्ये किंवा अन्य लोक अशा प्रकारची संकल्पना करतात की मनुष्य जेव्हा मृत्यूला प्राप्त होतो आणि मनुष्य मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर जे त्याचा आत्मा दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करत असतो, असं सिद्धांत अन्य धर्मामध्ये मांडला आहे. परंतु भगवंताने आत्म्याला कोणत्याही प्रकारचं स्थान दिलेलं नाही आहे. भगवंताचा धम्म हा अनात्मवाद सिद्धांत आहे. भगवंताने मनाला स्थान दिलं आहे. भगवंत असे म्हणतात की मनाच्या आधाराने तुम्ही जे काही कर्म करत असता, म्हणजे मन चांगलेही कर्म करते आणि मन वाईट सुद्धा कर्म करत असते. जर चांगल्या मनाने आपण जर काम केलं तर भगवंत असे म्हणतात की सुख आपल्या सोबत तसंच असतं, जसं आपली सावली कधी आपल्याला सोडून जात नाही. आणि आपण जर वाईट कर्म केले, अकुशल कर्म केले, पाप कर्म केले, तर दुःख आपला पाठलाग तशाच प्रकारे करतं ज्याप्रमाणे बैलांच्या पायाचा पाठलाग गाडीची चाके करत असतात. आणि त्यामुळे मनाला अत्यंत महत्वपूर्ण स्थान दिलं आहे. आपण जे काही व्यवहारामध्ये कर्म करतो, चांगले कर्म करतो किंवा वाईट कर्म करतो, कारण विचारांचं उगमस्थान आपलं मन आहे. आणि त्यामुळे आत्मा, परमात्मा नावाची जी काही संकल्पना आहे, तर भगवंताने याला कोणत्याही प्रकारचं स्थान दिलं नाही. तर भगवंताने मनाला अत्यंत महत्वाचं स्थान दिलं आहे. आणि त्यामुळे मनाला परिशुद्ध करणे, मनाला निर्मळ करणे, मनाला सन्मार्गावरती लावणे हा भगवंताच्या धम्माचा महत्वपूर्ण असा सिद्धांत आहे. कारण अनेक लोकांना असं वाटतं की मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर जे काही आपले अपतेष्ट असतात, नातेवाईक असतात, मग जसं अनेक लोक पूजापाठ करतात किंवा नैवेद्य आहे की नाही, पिंड देतात, पात्र म्हणजे जे काही भोजन आपण बनवतो पिंडपात करत असतात. तर भगवंत असे म्हणतात की असं काही होत नसतं. किंवा एकदा एखादा मनुष्य आपल्यामधून निघून गेला आहे तर त्याच्या नावाने आपण पिंड केलं काय, पात्र दिलं काय, त्याला भोजन दिलं काय, असं काही त्याला काही प्राप्त होत नसते. पण त्यांच्या नावाने आपण जिवंत मनुष्यांना, जिवंत प्राण्यांना किंवा गोरगरिबांना किंवा अनाथ लोकांना अशा प्रकारचं दान पुण्य मात्र त्यांच्या नावाने निश्चितपणे आपण करू शकतो. कारण नावाने केलेलं जे काही दान पुण्य असतं
म्हणजे त्याला उद्देशदान असं म्हटलंय. भगवंत असे म्हणतात की उद्देशदान अत्यंत महत्वपूर्ण आहे. एखाद्या व्यक्तीच्या उद्देशाने आपण जे काही दान पुण्य करत असतो तर त्या उद्देश दानामुळे त्याला त्याचा लाभ होतो. जसं की राजा बिंबिसाराने आपल्या आपतेष्टांसाठी भगवंताला भिक्खू संघाला भोजन दान दिलं, चिवट दान दिलं, सर्व प्रकारचं दान पुण्य केलं. इतिहासामध्ये आपल्याला ही उदाहरणं पाहायला मिळत असतात. आणि त्यामुळे सातत्याने आपण हे उद्देश दान सुद्धा आपल्या जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे आत्मा प्रसन्न होण्यासाठी, आत्मा आनंदी होण्यासाठी किंवा आत्म्याला सुख प्राप्त होण्यासाठी आपण हे जे काही करत असतो अशी संकल्पना अन्य लोक आपल्या चित्तामध्ये धारण करतात. परंतु बौद्ध धर्मामध्ये, बौद्ध तत्वज्ञानामध्ये कुठल्याही प्रकारे या आत्म्याला अनात्म्याला स्थान नाही आहे. तर भगवंताने मनाला अत्यंत महत्वपूर्ण स्थान दिला. आणि त्यामुळे हे तीन सिद्धांत आपण समजून घेतले पाहिजे, जाणून घेतले पाहिजे आणि त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दुःख, अनित्य आणि अनात्म अशा प्रकारचं तिलखन सूत्रामध्ये भगवंताने उपदेश दिलेला आहे. आणि त्यामुळे सातत्याने या सिद्धांताला आपण जाणलं पाहिजे. आणि या सिद्धांताला जर आपण समजून घेतलं, जाणून घेतलं तर आपण कशा प्रकारचं जीवन जगावं, आपण कशा प्रकारचं जीवन जगलं पाहिजे. तर भगवंत असे म्हणतात की सातत्याने आपण शील पालन केलं पाहिजे. सातत्याने आपल्या जीवनामध्ये शीलाचं आपण आचरण केलं पाहिजे, दान पुण्य केलं पाहिजे आणि प्रज्ञेचा अभ्यास केला पाहिजे. शीलाचं पालन म्हणजे आपण प्राण्यांची हिंसा नाही केली पाहिजे, चोरी नाही केली पाहिजे, व्यभिचार नाही केला पाहिजे, आपण कधी खोटं नाही, निंदल नसती, चाडी चुगली, व्यर्थ बडबड अशा प्रकारचे वाढीचे कर्म नाही केले पाहिजे. आपण मनाने आपल्या राग, द्वेष, लोभ, मोह, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या आदी अकुशल विचाराला आपल्या चित्तामध्ये आपण स्थान नाही दिलं पाहिजे. वेळोवेळी जेव्हा जेव्हा आपल्या चित्तामध्ये एक कुशल भाव उत्पन्न होत असेल, जेव्हा जेव्हा आपलं प्रसन्न चित्त असेल, आनंदी चित्त असेल, अशा प्रसंगी आपण दान पुण्य सुद्धा केलं पाहिजे. आणि मनाला प्रसन्न करण्यासाठी, मनाला आनंदी करण्यासाठी आपण अनापान सतीची भावना, विपश्यनेची भावना सुद्धा आपल्या जीवनामध्ये केली पाहिजे. म्हणजे दान, शील आणि प्रज्ञा या तीन कुशल धम्माचं आचरण करून, अनुसरण करून आपण हे वर्तमानकालीन जे काय आपलं जीवन आहे या जीवनाला सुखाच्या मार्गाकडे घेऊन जाण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि अत्यंत सुखपूर्वक आपण जीवन जगलं पाहिजे. आज आईच्या निमित्ताने खोब्रागडे परिवार जे जे काही दान पुण्य करत आहे, कुशल कर्म करत आहे, हे संपूर्ण कुशल कर्म आईचे निसर्गामध्ये विलीन असणारे 4 महाभूत आणि पंचस्कंद यांना सुगती प्राप्त हो अशा प्रकारचे मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आईच्या जाण्यामुळे खोब्रागडे परिवारांना जे काही दुःख झालं आहे, संपूर्ण दुःख बुद्ध, धम्म आणि संघ या 3 रत्नाच्या बलाने पूर्णपणे नष्ट हो अशा प्रकारचे मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी धम्मदेशनाच्या द्वारा व्यक्त करून ही छोटीशी देशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य.